नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला भेंडीचा प्लॉट तुम्ही बघू शकता पाठीमागं. चालूला परिस्थिती एक नंबर आहे, पण गोंगान काय कमी होणार आहे त्यासाठी आपण आज काय केलंय हे बघू शकता तुम्ही. अजिंठा सुपर ही 200 लिटर पाण्यात बाटली मिसळायला चालू आहे. त्याच्यानंतर ही मीडिया कीटकनाशक आहे, हे बी टाकायला चालू केलंय. त्याच्यानंतर हे निंबहार आहे, ही चिकट पण आहे आणि कडू पण आहे. आणि आता भेंडी फुलात आणि बोंडात आहे, त्यामुळं आळी येऊ नये म्हणून हे म्हणून टाकायला चालू आहे. तर ही सगळं 200 लिटर पाण्यात मिसळून हलवून आज फवारून घेणार आहोत. तर ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला 2 दिवसांनी सांगणारच आहे, तो कसा रिझल्ट येत आहे का बघू शकता. आपण फवारणी चालू केली औषध मिसळून. तर औषधं फवारताना एकच करायचं की वारा आता चालवलं ह्या साईडने, तर आपण ह्या साईडनेच फवारत चाललेलो आहोत, जेणेकरून वाऱ्यानं औषध बरोबर बसतंय. तिकडून जर फवारत आला असता आपण, तर वाऱ्यानं सगळं अंगावर बी आलं असतं आणि औषध नीट बसलं नसतं. आणि भेंडीवर फवारताना ही तुम्ही बघू शकता अशी ओली चिक पाणी झाली पाहिजे, तेव्हाच गोंगान कमी होणार आहे मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटवर कसा फ्रेश प्लॉट. फवारणी आपल्या भरपूर आहे, त्या 2-4 दिवसाला फवारणी येत्या. आता बी चालवलं, एवढं लय गोंगान नाही तरी पण आपण एक हात घ्यायच लागला. मार्केट चांगली येते, पैसे होणार आहेत मित्रांनो. भेंडीला सांभाळा, 2-4 दिवसाला गोंगाण्याला सांभाळलं की विषय मिटला. भेंडीला दुसरं काय येतच नाही. आता ह्या वातावरणात गोंगान, थ्रिप्स, पांढरी माशी एवढं सांभाळलं तर विषय मिटतंय भेंडीचा. हे प्लॉट तुम्ही बघू शकता, जबरदस्त आहे एकदम.